आणि वारकरी संप्रदायाची फार जुना वारसा असलेल्या आपल्या कंडारी नगरीमध्ये भगवान पंढरीनाथाच्या दरबारातला विठ्ठल मंदिरातला हा उत्सव अर्थात झोपे बिल्डिंगचा, म्हणजे झोपे बिल्डिंगचा उत्सव हा जुन्या काळापासून पूर्वीपासूनच नावरूपाला आहे. आणि अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, श्रीमद भागवत तथा ज्ञान यज्ञ महोत्सव आणि या भक्ती उत्सवातील आजची 5व्या दिवसाची चिंतन सेवा. या चिंतन सेवेसाठी संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून भजनी मंडळ, कार्यकर्ते, आयोजक, सेवकरे या सगळ्यांच्या वतीनं आमचे परमार्थ स्नेही आदरणीय श्री हरिभाऊ महाराज यांच्या संपर्कातून तुमच्या दर्शनाचा योग. विठ्ठल आणि त्या निमित्तानं कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी, मी सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. मृदंगाचार्य महाराज, विनेकरी महाराज, चोपदार महाराज, गायनाचार्य, टाळकरी वृंद आणि आपण सगळेच मातृहृदय, पितृहृदय, श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. त्याचप्रमाणे वैकुंठवास प्रमोद पुरुषोत्तम भंगाडे यांच्या स्मरणार्थ आकाश प्रमोद भंगाडे आणि शुभम प्रमोद भंगाडे यांच्याकडून आजची ही कीर्तन सेवा आहे. सकाळचं संत भोजन मुरलीधर दामू जगताप आणि संध्याकाळचं संत भोजन संतोष शंकर जंगले आणि आपण सगळीच मंडळी सर्वांच्या चरणी अभिवादन करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल चिंतन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. पत्रिकेनुसार 1 तास आपल्याकडे शिल्लक आहे, म्हणजे मी सुद्धा खटवान राजाच आहे. भीमराव पाटील, मला काय 1च तास उरलाय ना, 1 तास उरला तर मला सुद्धा 1 तास शिल्लक राहिला या म्हणजे कीर्तनाला. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांचा अभंग आपण सेवेत विचारात घेतलाय. अभंग जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा आहे, कारण आत्ताच काकडा संपलाय आणि काकड्यातल्या दुसऱ्या मालिकेतला हा, तिसऱ्या मालिकेतला हा अभंग आहे. त्यामुळे जवळजवळ सगळ्यांचाच पाठ आहे. तुमच्या लक्षात असेल नसेल मला कल्पना नाही, पण माझ्या पक्क लक्षात आहे. मी मागच्या वेळेस हा अभंग एकदा कधीतरी कंडारीत घेतला होता कीर्तनाला. तुमच्या लक्षात नाही का? मला पुढचाही प्रसंग आठवतो म्हणून का घेतला होता कीर्तनाला, कसा लक्षात आला मी लक्षात आणून देतो संगती. मला आठवतं, मला असं वाटतं आपल्याकडेच काय दादांच्या वेळेस कार्यक्रम केला मंदिराचा, कारण त्याच्या आधी कधीतरी एकदा मी हा अभंग घेतला. म्हणजे मी याच्या आधी जेव्हा कंडारीत आलो त्याच वेळेस मला वाटतं हा अभंग आप्पा मी कीर्तनाला घेतला होता. आणि आपली वेळ संपत आली, थोडं चिंतन झालं अभंगाचं, पूर्ण अभंगाचं चिंतन झालेलं नव्हतं. मी म्हणालो पुन्हा तुम्ही कधी बोलवलं तर राहिलेला अभंग मी पुन्हा त्याचा आपण विचार करू, मी असं म्हणालो सहज. आणि त्यावेळेला तुमचं लक्ष असेल आप्पा म्हटले होते मग मध्ये तशी वेळ येईल का म्हणेन परत तारीख भेटेल का वगैरे वगैरे, तर ती आप्पा आज जोडून आली आहे. तर आपण ह्याच अभंगाचं म्हणजे मागे रंगवून चिंतन करतोय. विठ्ठल विठ्ठल.